नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मित्रहो, शरद पवारांनी पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाणांवर शरसंधान साधलंय. पृथ्वीराज चव्हाणांची चक्क पक्षातली कॅटेगरी विचारली आहे. ते म्हणालेत की तुमच्या पक्षातल्या सहकार्यांना विचारा की तुमची कॅटेगरी नेमकी कोणती आहे, बी, सी, डी की अजून कोणती. आणि हे शरद पवार चिडून बोलत होते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती. पृथ्वीराज चव्हाणांच्यावरती नेमकं चिडायला झालं होतं तरी काय, तर त्याचं कारण असं आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं होतं कर्नाटकच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये की शरद पवारांची एनसीपी ही भाजपची बी टीम म्हणून काम करते. शरद पवार भाजपला अनुकूल राजकारण करतात असा आरोप महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करावा आणि त्यानंतर शरद पवारांना इतकी मिरची झोंबावी की पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांची चक्क कॅटेगरी काढून टाकावी. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यामधला वाद हा नवा नाही आहे, हा जुना आहे. अगदी पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार निवडणुकीच्या तोंडावर पाडण्या इतका घाई पवारांना झाली होती आणि इतका राग पृथ्वीराज चव्हाणांच्या विषयी शरद पवारांच्या मनामध्ये होता. हा राग होता कशासाठी हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. मित्रो, महाराष्ट्राच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांमध्ये दम नव्हता, तो दम पृथ्वीराज चव्हाणांच्या मध्ये होता. मी पृथ्वीराज चव्हाणांचं खरोखरच तोंड भरून कौतुक करतोय. वेल डन पृथ्वीराजजी, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात. पृथ्वीराज चव्हाणांनी ती हिंमत दाखवली जी महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला दाखवता आली नाही. विलासराव देशमुखांच्या मध्ये जो कणखरपणा नव्हता, जो सुशील कुमार शिंदेच्या मध्ये नव्हता, जो अशोक चव्हाणांच्या मध्ये नव्हता, जो मनोहर जोशींच्या मध्ये नव्हता आणि हो, जो देवेंद्र फडणवीसांच्या मध्ये देखील नव्हता, तो कणखरपणा पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे होता. पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांच्या मुळावरच घाव घातला होता, अगदी मुळावर घाव घातला होता. तुम्हाला आठवत असेल, पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार निवडणुकीच्या आधी 4 महिने पाडण्यासाठी शरद पवारांना कोणतं कारण बरं सुचलं असेल? धोरण लकवा का म्हणाले असतील? सह्या फिरत नाहीत असं का म्हणाले असतील? तर शरद पवार ज्या एका राज्य शिखर बँकेच्या जोरावर महाराष्ट्राचं राजकारण आपल्या ताब्यात ठेवत होते, अनेक राजकीय घोड्यांचा लगाम त्या राज्य शिखर बँकेच्या माध्यमातून शरद पवार कसत होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला अमर्यादपणे आपल्या मनमर्जीने नियंत्रित करत होते. नेमका शरद पवारांच्या या राजकारणावर घाव घातला होता पृथ्वीराज चव्हाणांनी, तो इथेच. राज्य शिखर बँकेतली बेमुरवतखोरपणे झालेले कर्ज वाटप, राज्य शिखर बँकेचे दिवाळखोरीकडे होणारी वाटचाल आणि विशिष्ट लोकांनी घेतलेला फायदा, यावरून राज्य शिखर बँकेचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. तेव्हा राज्य शिखर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्याची कारवाई करण्याचं धाडस पृथ्वीराज चव्हाणांनी दाखवलेलं होतं. अर्थात हे धाडस महाराष्ट्रातल्या अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्याला दाखवता आलेलं नाहीये. राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचं धाडस सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दाखवता आलेलं नव्हतं, जे पृथ्वीराज चव्हाणांनी दाखवलेलं होतं. म्हणून पृथ्वीराज चव्हाणांच्यावरती शरद पवारांचा राग आहे. पृथ्वीराजांचं हे प्रेमल काकीपासूनचे प्रेमळ संबंध आहेत. तिथेही म्हणजे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या घरात तेव्हापासून राजकीय शिरकाण करण्याचं, शरसंधान साधण्याचे उद्योग केलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांच्या घरातल्या 2 पिढ्या शरद पवारांच्या या राजकारणाच्या बळी ठरलेल्या आहेत. अशा वेळी पृथ्वीराज चव्हाणांसोबतचे संबंध चांगले असतील असं अपेक्षित नाहीच आहे. आणि दुखत्या रगेवर पृथ्वीराज चव्हाण नेहमी बोट ठेवत आलेले आहेत. राज्य शिखर बँकेवर ठेवतात, त्यासोबत शरद पवारांची भाजप सोबत चाललेली शुकशुक वाली प्रक्रिया पृथ्वीराज चव्हाण उघडं करून सांगतात. शुकशुकची प्रक्रिया उघडं करावीच लागेल यासाठी की ओवा कोण खातो? ज्याचं पोट दुखतं तो. ज्याचं पोट दुखतं तो ओवा मागतो. खाई त्याला खवखवे. जो त्या ह्याची भाजी खाईल चमकुऱ्याची, त्याच्या खवखव होतेच. जो खाईल त्याला खवखवतं. तसं भाजपच्या केंद्रातल्या सत्तेची आणि केंद्रीय चौकशी यंत्रणांची भीती कोणाला वाटावी? का वाटते भीती? म्हणजे माझा मुळात प्रश्न असा आहे की भाजप केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवतं,
अरे केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवायला केंद्रीय यंत्रणांनी कारवाया कराव्या असे उद्योग इकडे केलेले असतात म्हणून ती भीती असते. आणि शरद पवारांचं जे चाललेलं असतं ना राजकारणात, कधी देऊ पाठिंबा, कधी महाराष्ट्राची गरज म्हणून, कधी राजकीय स्थिरता राहण्यासाठी म्हणून, या सगळ्या गोष्टी त्या भाजपच्या नेतृत्वाला पटविण्यासाठी चाललेल्या असतात. आणि गंमत अशी की हे चित्र भाजपच शरद पवारांना पटवत आहे अशा पद्धतीनं मांडलं जातं. म्हणजे खरं तर भाजपला नादाला लावून आपल्या गोष्टी काढून घ्याव्यात हा या सगळ्यांचा डाव असतो, तो होत नाही. आणि मग अचानक क्षणी उलटलेलं आपल्याला जाणवतं. मग जयंत पाटील अचानक काहीतरी बोलायला लागतात, मग शरद पवार काहीतरी बोलायला लागतात, मग सुप्रिया सुळे काहीतरी बोलायला लागतात. आधी दाना टाकून बघतात जमतंय का ते. कबूतर नाही आया तो कबूतर ही बुरा आहे, कबूतर जा 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 सुरू होऊन जातं. हे पृथ्वीराज चव्हाणांनी ओळखलं आणि ते भाजपला पुन्हा एकदा शुकशुक करून आपल्याकडं आकर्षित करून घेण्यासाठीचं काम करतायत. हे कर्नाटकच्या निवडणुकीत सांगितलं आणि पृथ्वीराज चव्हाणांची कॅटेगरीज काढून टाकली. अब कॅटेगरी निकालनी है तर मग शरद पवारांची ही कॅटेगरी तपासून बघितली पाहिजे. मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतोय, त्यांची ही कॅटेगरी तपासली पाहिजे. लोकांच्याकडून हा मोठा हा मोठा हा मोठा असं म्हणून घेतलं, पण खरंच त्यांचं मोठेपण आहे का? ज्यांनी आपल्या हयातीत काँग्रेस पक्षाला बहुमत गमावण्यापासून ते सत्तेपासून लांब करण्यापर्यंतचं काम काँग्रेसचा नेता केलं, ज्यांनी आपल्या हयातीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करता आला नाही, ज्यांना आपल्या हयातीत आपल्या पक्षाला एक नंबरचा पक्ष म्हणून कायम ठेवता आलं नाही, त्यांची कॅटेगरी काय आहे राजकारणातली हे कळून जातं. कदाचित तीच कॅटेगरी पृथ्वीराज चव्हाणांना कळाली असावी, म्हणूनच शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांची कॅटेगरी काढतायत. पण पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांवरती केलेली टीका ही अगदीच परफेक्ट आहे, ती वर्मी लागली आहे हेच आपल्या लक्षात येईल. पवारांचा इंद्रजाल आता कमकुवत झालाय एवढंच. तुम्हाला पटलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.